स्वतः मी हे जे घर आहे याला कलर नाही आहे, त्यामुळे थोडंसं कलर द्यायचं करतोय, कारण की खूप घाण आहे हे इथं बघा इथं, आणि हे घाण असल्यामुळं त्याला मी कलर देणार आहोत. आणि हा इथं जे डाग पडलेत त्यासाठी म्हणून प्रायमर आणलंय, आणि आमचा हर्ष प्रायमर मिक्स करायला आता. आणि आज आमचा हर्ष कलर द्यायचं म्हणून शाळेला सुट्टी मारला आहे. शिक्षक दिन आहे म्हणून त्याला शिकवत आहेत म्हण, 10वीची मुलं शिकवतात म्हणून. ह्यांना त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहे ना, त्यांचा शिकवलेला कळत नाही याला, त्यामुळे यांना गेला नाही आहे. आणि आता आम्ही यूट्यूबवरती बघितलं आहे की याच्यामध्ये पाणी घालते, निम्म पाणी घालतात याच्या डब्यात पाणी होतं तारलं आणि हिचं काय चालू आहे, वास घे. आणि मला हे पेंटिंग करताना तारक मेहता आठवायला, आणि कसं त्यांच्या सोसायटीला पेंट करतात तसंच. लाव चल. तू येडी आहे का ग? वाळते पण त्याच्यावर डबल कलर बसला ना उगीच. पाणी घालतात ना नक्की प्रायमर मध्ये? तू सांगितलीस. मोबाईल वरती बघितलं ना आता तू, असंच होतं ना कलर. तरी हाताने मिक्स करत असं दाबून. चला तर मग ही जी भिंत आहे ती ऑलरेडी आम्ही कलर केली होती. एक डबल लेअर करायचं आहे. इथं खाली जे आहे ते हर्ष केलाय, आणि हे जे आहे ते आता दिव्याने काम केली आहे डबल ट्रिपल लेअर. वरती आहे जे ते आता मला द्यायचं आहे, ते मी देते. तर माझी ही जी भिंत आहे ती पेंट करून झाली आहे, याला मी येल्लो कलर दिलाय. आणि इथं ही जी भिंत आहे त्याला हर्षने प्रायमर लावून घेतलाय, आणि तिथं पिस्ता कलर द्यायचा होता. आणि हा पिस्ता दिसायला आहे का ग्रीन दिसायला आहे का ते मला नाही माहिती, पण छान दिसायला आहे. पण मम्मीला नाही आवडला, मम्मीला बदलायचा आहे, पण आता ठीक आहे. आणि आता वरती मी दिलं आहे, ह्याला अजून डबल लेअर मारावंच लागते, कारण हे थोडंसं वेगळं दिसायला, ट्रान्सपरंट दिसायला, दॅट्स वाय. आणि इकडं अजून सगळीकडं मारायचं आहे. अजून ही भिंत आहे. मी आहे ती इथं आहे. चालू आहे यांचं काम. कधी व्हावं एवढं सगळं कलर पूर्ण द्यायचं, बापरे. अजून डबल लेअर मारायची त्याच्यानंतर. आणि अजून टीव्हीचं केबल कनेक्शन आले नाही आहेत त्यांनी करायला. काल सांगितलं होतं, काल तर आले नाही आहेत, आज येतात का नाही बघूयात. बाकी अजून आमचं कपाट जे आहे ते अजून त्याच घरात आहे, ते कपाट पण उचलून आणायचं आहे, ते रात्री उचलून आणतात. त्यामुळे सगळे कपडे वपडे अजून तसंच पडले, लय गबाळ पडलं. अजून ती माळे आहे, त्या माळांवर सामान टाकायचं आमचं जास्तीचं. ते सामान पण टाकण्यासाठी आधी कलर द्यायचा आहे. कलर वाळल्यानंतर ना मग ते सामान, ती जी तिकडची साईडची रूम आहे त्याच्यात फुल गबाळ पडलं आहे, सगळं आम्ही आणून तिथंच टाकलं आहे. त्यामुळं अजून काय सेटच नाही आहे, अजून असंच गबाळच राहिलो आहेत आम्ही. पण बघूयात, सगळं सेट करायचा प्रयत्न करूयात लवकर. आज होईल असं वाटायला मला सगळं सेट. कलरचं तर काम आज पूर्ण करूनच घ्यायचं, कारण आता 2 दिवस झाले असंच टाईमपास चालू आहे त्याच्यामुळं. तर बघूयात आता होतं आहे की नाही कलरचं काम. आता जवळजवळ 2 वाजलेत आणि हे एवढंच झालं आत्तापर्यंत. बघूयात, आज 12 का वाजे नाहीत, पण हे संपूर्ण झोपायचं. चालू केलं बघ. तर आता वरचा जो कलर आहे तो हर्ष द्यायला आहे. बिचारं लेकरू एवढं सगळं तडस दिलंय. आणि हे एवढेच नाही, पट्टी इकडं पण पिवळ्याला पण त्याला मदत केलाय. बघू तोंड, मेहनती लडका. आता सकाळी आमच्यात आज पाणी आलं होतं, त्यामुळे आम्ही सगळेच लवकर उठलो होतो. आणि आज किती वाजले आता? हां, पाठीमाग बघा 9ला अजून 10 मिनिट कमी आहेत. आणि आज सकाळीच मला भूक लागली आहे, आणि त्यामुळे मी आता स्टार्टिंग दिवसाची सुरुवात आज जेवणापासूनच करणार आहे. कारण काय माहिती, काल रात्री काही खाल्लेलं असल्यामुळे आता भरपूर भूक लागली आहे, त्यामुळे मी जेवण करते
आणि आज जेवायला आमच्या घरात चपाती भेंडीची भाजी जी की मिठाची आहे, फक्त हारसाठी म्हणून थोडीच घेतली आहे मी. आणि ही दोडक्याची भाजी केली आहे. चला तर मग आधी मी जेवते आणि त्यानंतर मग आपण पुढचा पूर्ण दिवस कसा जाते मी तुम्हाला दाखवतेच. बघूयात काय काय होतं. काय धुवायचं. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आमच्या घरी महाळ होतं. आमच्या घरी आम्ही माझ्या पप्पांचं आणि माझ्या आजी आजोबांचं महाळ करतो. तर त्यासाठी दरवेळेस जे माझे काका आहेत ते काका येतात आणि तेच हे पाय वगैरे धुतात. पण यावेळेस त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे हे सगळं आमचा हर्ष करत होता. तर हे आहेत माझ्या मम्मीचे काका, म्हणजेच माझे आजोबा. आणि माझ्या आजोबांचं जे महाळाच्या दिवशी जेवण असते ते त्यांना आम्ही सांगतो. आणि जे म्हणजे पप्पांचं जे महाळाचं जेवण त्यासाठी आम्ही आमच्या मामीचे जे वडील आहेत ते येत होते आमच्या घरी. पण यावेळेस त्यांचाही काही प्रॉब्लेम असल्यामुळे तेही येऊ शकले नाही. त्यामुळे ताट ठेवलं होतं फक्त. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी पाया पडून घेतले. पाया पडल्यानंतर त्यांनी जेवायला चालू केले. आणि हे बघा इथे सगळे माझी फॅमिली, मामी, मावशी सगळेजण मदत करायला आले होते स्वयंपाकासाठी. त्याच्यानंतर ही आहे ती म्हणजे माझ्या मम्मीची मावशीही आणि माझ्या मम्मीची काकूही आणि माझी आजी आहे. तर माझ्या पप्पाच्या मम्मीचंच म्हणजे माझ्या आजीचं जे महाळाचं जेवण असतं आम्ही ते तिला सांगतो. आणि त्या असं आम्ही आजी आणि आजोबांना सांगतो. आणि मम्मी आजीच्या काटाच्या पडायचं आजी जरा जबाबदारीनं वाग. एक मिनिटासाठी काय नखरे करायचीच का? चालू कर बंद कर काय बघ की मजा. गायत्री लावून आली. अरे अरे बसायने. किधर जा रही है मेरी माँ? किधर जा रही है? चली गई वो चली गई. तू जब तक वीडियो चालू करेगा तब तक वो चली निकल भी गई. आणि हे बघा ही आहे माझ्या मामाची मुलगी जिच्या बड्डेला आम्ही गेलो होतो हॉटेलमध्ये. तर माझ्याजवळ लेकरं जे आहेत ना ते थांबतच नाहीत. आता ते माझा दोष आहे का त्यांचा माहीत नाही मला पण थांबत तर कोणीच नाही. त्याच्यानंतर नाही हे इथं सगळं आम्ही बोलत बसलो होतो. काय सगळं फक्त चेष्टामस्करी चालू होती सगळ्यांची. तर सगळेजण बोलत बसलो होतो. त्याच्यानंतर प्रतीक्षाच्या मैत्रिणीही आल्या होत्या. विराज आणि माझी मामी त्याच दिवशी संध्याकाळी निघाले होते. हालाकी ते नाही गेले, ते दुसऱ्या दिवशी सकाळी गेले. पाऊस खूप असल्यामुळे ते तिथेच थांबले होते. तर हा व्लॉग मी इथेच संपते. व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक करा. ज्यांनी अजून हे चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.